शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून 5 दुधाळ गाय किंवा म्हैस पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना राबवली जात आहे. या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचे फायदे काय आहेत, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतं, पात्रता आणि निकष काय आहेत, तसेच अनुदानाचे स्वरूप आणि लागणारी आवश्यक कागदपत्रे याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी पाहूया या योजनेअंतर्गत तुम्हाला नेमका काय लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, या योजनेतून तुम्हाला 5 दुधाळ गाई किंवा म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदान मिळेल. सोबतच या जनावरांचा 3 वर्षांचा विमा, गोठा म्हणजेच शेड बांधकामासाठी मदत आणि दुग्ध व्यवसायाला लागणारी इतर साधन सामुग्री यासाठी सुद्धा सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. आता प्रश्न पडतो की या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं. तर राज्यातील सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकरी आणि अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तसेच महिला बचत गटांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. लाभार्थी निवडताना काही प्राधान्यक्रम आणि आरक्षण ठरवून दिले आहे. सर्वात पहिले प्राधान्य हे अत्यल्प भूधारक म्हणजे ज्यांच्याकडे 1 हेक्टर पर्यंत जमीन आहे त्यांना दिले जाईल. त्यानंतर अल्पभूधारक म्हणजे 1 ते 2 हेक्टर, मग वन हक्क धारक आणि महिला बचत गट असा प्राधान्यक्रम असेल. तसेच या योजनेत दिव्यांग बांधवांसाठी 5% आणि महिलांसाठी 30% आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुख्य पात्रता काय आहे. तुमच्याकडे किमान 1 एकर स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे किंवा किमान 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा असावा. याशिवाय तुमच्याकडे पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे. जर प्रमाणपत्र नसेल तर किमान 2 वर्षांचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव असणे गरजेचे आहे. आता बघूया या पूर्ण प्रकल्पाचा खर्च किती धरला आहे. 5 गाई किंवा म्हशी खरेदीसाठी अंदाजे 5 लाख रुपये, 3 वर्षांच्या विम्यासाठी 60,180 रुपये, शेड निर्मितीसाठी 3 लाख रुपये आणि साधन सामुग्रीसाठी 2,75,000 रुपये असा खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच या प्रकल्पाची एकूण किंमत 11,35,180 रुपये इतकी निश्चित केली आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनुदान किती मिळणार. जर तुम्ही सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी असाल तर तुम्हाला 50% म्हणजेच तब्बल 5,67,590 रुपये अनुदान मिळेल. आणि जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातून असाल तर तुम्हाला 75% म्हणजेच तब्बल 8,51,385 रुपये एवढे घसघशीत अनुदान मिळणार आहे. हे अनुदान 2 टप्प्यांत मिळेल. पहिला टप्पा शेड व साहित्य खरेदीनंतर आणि दुसरा टप्पा जनावरे खरेदी केल्यानंतर. अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील ते लिहून घ्या. तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा किंवा भाडेपट्टा करारनामा लागेल. वन हक्क धारकांसाठी त्याचे प्रमाणपत्र, पशु प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा अनुभव प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास UDID प्रमाणपत्र आणि महिला बचत गट असल्यास त्याचे सदस्यत्व प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागेल. शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. हा ऑनलाईन अर्ज स्वतः मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून कसा भरायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे अशाच नवनवीन सरकारी योजनांची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी लगेच आपला चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.